आता एक मोठी आणि धक्कादायक बातमी सध्या पुण्यातून समोर येते। पुणे विमानतळावर हवाई दलाचं विमान कोसळल्याची माहिती सध्या समोर येते। पुण्यातून ही अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। सुदैवानं विमानातील कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती ही समोर आलेली आहे। पुणे विमानतळावर हवाई दलाचं विमान हे कोसळलंय। अपघातानंतर बंद केलेली धावपट्टी पहाटे 5 वाजता सुरळीत करण्यात आली आहे। विमानतळावरील मालमत्तेचं कुठलंही नुकसान झालं नाही अशी ही माहिती सध्या समोर येते। तर पुणे विमानतळावर हवाई दलाचं हे विमान कोसळलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांच्याकडून। सिद्धेश, हा अपघात नेमका कसा झाला या संदर्भातली माहिती स्पष्ट झाली आहे का? अंकिता, हा अपघात कशामुळे झाला याची तरी अद्याप कुठलीही ठोस कारण अजून तरी आलेलं नाहीये। मात्र पुणे विमानतळावरती जेव्हा हवाई दलाचं विमान कोसळलं तेव्हा कुठल्याही पद्धतीची विमानं खाली रनवेवरती नव्हती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळता टळता वाचलेली आहे। सुदैवानं विमानातले सर्वच्या सर्व कर्मचारी सुद्धा सुरक्षित आहेत। अपघातानंतर जी धावपट्टी बंद केलेली होती ती त्याच्या पहाटे 5 वाजता सुरळीत सुद्धा करण्यात आलेली आहे। मात्र या अपघातामुळे विमानतळावरच्या त्या मालमत्तेचं कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाहीये। आपण जर बघत असू तर गेल्या काही महिन्यांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सुद्धा अपघात झालेला होता। प्रायव्हेट जेट सुरक्षित नाहीयेत, मात्र हवाई दलाचं विमान जे सगळ्यात सुरक्षित मानलं जातं ते सुद्धा कुठेतरी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती कमजोर पडल्याचं आपल्याला या अपघातावरून दिसतंय। त्यामुळे एकंदरीतच हवाई सुरक्षा अधिक सुरक्षित व्हावी यासाठी आता पावलं उचलण्याची गरज आहे। मात्र जे पुणे विमानतळावरती हवाई दलाचं विमान कोसळलेलं होतं त्याच्यानंतर अजून विमानाला सुद्धा कुठल्याच प्रकारची हानी झालेली नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा नुकसान या विमानाचं झालेलं नाहीये। कदाचित पायलटचं संतुलन किंवा त्या विमानावरचं नियंत्रण हललेलं असेल अशा सुद्धा पद्धतीची माहिती तरी अद्याप प्राथमिक समोर आलेली आहे। निश्चित। धन्यवाद सिद्धेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।